कालवाद, नियतिवाद, स्वभाववाद, यदृच्छावाद, भूतवाद, योनिवाद अशी अनेक वादावर चर्चा केलेली आहे भीष्माचार्यांनी. ऐकायला कृष्ण होते, द्रौपदी होती, पांडव विदुराधिक होते. ही जी विचारसरणी आहे यात अनेक कथाही आहे. कारण श्रवण करत असताना धर्मराज युधिष्ठिरांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं दिली आहेत. राजे होते, त्यांनी विचारलं, आजोबा शत्रूसोबत युती करायची असेल तर कधी करावी? सांगितलं प्राणावर संकट आल्यावर शत्रूबरोबर युती करावी लागते. म्हणून महाभारतात प्रसिद्ध कथा आहे, छोट्या छोट्या कथा आहेत. मांजर आणि उंदराची युती, आणि ब्रह्मदत्त राजा आणि एक चिमणी एवढीची तिची कथा आहे. कथा जवळजवळ 60 ते 65, पण अंडरलाईन 3-4 कथा आहेत त्याच्या. एक शिकारी होता, त्या शिकारीने झाडाखाली जाळं पसरून ठेवलं. पशु पसतील, सायंकाळी येऊ, जाळं गोळा करू, त्यांना मारू वगैरे. त्याच्यात मासाचे तुकडे टाकून ठेवले. एका बोक्याला ते मासाचे तुकडे दिसले, त्यांनी त्या जाळावर उडी टाकली. ते फाशे ओढल्या जातात. फसलं त्याच्यात. शरीराला 65 ठिकाणी फासे. ते मासाचे तुकडे उंदरालाही दिसले. मुळात राहत होता की नाही, हे तुम्ही महाराज लोक युत्या नका करत जाऊ, तुमचे कार्यक्रम फेल होतात युत्या केले की. झालं, त्या उंदराने उडी मारली. त्याला जीव वाचवायचा होता, कारण उंदराला वर ससाणा पाहत होता, हा कसा उचलतो, आणि बाजूला एक मुंगूस होतो. 3 बाजूला मृत्यू उंदराकरता हजर आहे, आणि बोक्याकरता मृत्यू म्हणजे तो शिकारी. सायंकाळ व्हायला थोडासा वेळ आहे, तो आला की आपण केलं, त्यांनी आपली भाजी केली. कसं करावं? हुशार तो. त्या बोक्याने सांगितलं, उंदीर मामा, काम पडलं की माणूस उंदरालाही मामा म्हणतो. बरं मामा, आता तीच वेळ आहे आता. भाऊ, तुमच्यासारखा माणूस आमच्या सर्कलमध्ये नाही कोणी. हो माहीत आहे, 10 वेळ तुझ्या भेटीला आलो, तू म्हण कलाना परसुवाना, वसुलीच्या भेटला नाही. आता असो, मी संकटानं तुम्ही संकटात, दोघांना प्राण वाचवायचं असेल तर एकमेकाचं काम करू. सांगितलं करू. ते बोका म्हणतो, माझे फाशे कापून टाका, मी तुमचा उपकार जन्मावर विसरणार नाही. त्याने सांगितलं, मी मेलेले आईचं दूध नाही पेलो. तू बदमाश माणूस, 2 दिवस झाले अडकलेला आहे, तुला एकादशी झालेली आहे, तू माझ्यावर 12 सोडशील. मी नाही फासा कापत. मग तुम्ही वाचू शकत नाही, कारण ससाणा पाहून राहिला तो तुम्हाला उचलल्याशिवाय राहत नाही. मुंगूस तुम्हाला मारी. मी तुझ्या अंगावर झोपतो, कबूल आहे? सांगितलं झोपा. दगाफटका? सांगितलं बिलकुल नाही. बोक्याच्या अंगावर आरामशीर उंदीर जाऊन बसला, पसरला. आता बोक्याच्या अंगावरून ससाण्यालाही नेता येत नाही, मुंगसालाही आक्रमण करता येत नाही. त्यांनी काही वाट पाहिली गेली. का गैशील काय, भेटशील काय? हो, प्लॉट नंबर 12, बगीचा नंबर 13. वाट पाहिली संध्याकाळपर्यंत, नाही आहे. झालं असेल तू नाही और सही और नाही, गेले ते. उंदरानं म्हटलं, तुझं काम झालं बाबू, आता माय फाशे काप. म्हणे, पा फाशे कापतो हळूहळू, एकदम नाही. आणि मला माहित आहे शेवटी तू बोका, कारण गिरणा तुझा स्वभाव. तो पारधी त्यांना दिसला. बोका म्हणतो, घाई कर घाई, बाप येऊन राहिला आहे, तू तर चालतं असेल बिळात. आणि मानेचा फासा राहू गेला. त्याने सांगितलं, बोकोबा, एकच फासा शिल्लक ठेवला आहे, तो इथे आला की 1 सेकंदात मी हा फासा कापतो, तुम्ही पटकन उडी मारून झाडावर करा. अरे आधी कापणं सांगितलं नाही, आधी कापलं तर तुम्ही पहिलं काम मला खाला, मग झाडावर जाल. मी मूर्ख नाही, मी बृहस्पतीचा शिष्य आहे, भारतात आलेला आहे. शेवटचा फासा कापला की बोका गेला.
त्या झाडावर बोका गेला आणि उंदीर मामा तळ्याची बीळ होतं त्याच्या शिरली. त्याने पाहिलं शिकाऱ्याने कुशीने खाली आहे, गुण आलं की निघून गेला. 15-20 मिनिटांना वरून आवाज आला बोकुवाचा उंदीर मामाला, मामा थँक्यू व्हेरी मच, बाय, मी तुमचा सत्कार करतो. शाल आणली आहे, नारळ आणलाय, हार आणलाय, मला सत्कार करून समाधान मिळू द्या. सांगितलं भाऊ तुला भारत सोडायची आहे, तुझ्या पुढे उपवास कसा सोडावा हे आहे. तो हार तू तुझ्या गळ्यात घाल, शाल तुझ्या बायकोच्या अंगावर टाक. जयराम जी की नाही आएंगे, क्यों नहीं आएंगे, का नाही आएंगे, कैसे आएंगे. अरे आम्ही फोन करून आलो, एकदा येऊन 1-2 तास पाहत खरं, हमको मालूम है नहीं आएंगे, नाही आएंगे पक्का. भीष्माचार्य म्हणतात युधिष्ठिरा, ही युती केली नसते तर दोघांचे प्राण वाचले नसते. म्हणून संकट आलं तेव्हा शत्रू बरोबर युती केली, पण टिकू नको देऊ. भोक्याने फार आग्रह केला, माझं कुटुंब तुमची वाट पाहते, तुमच्या दर्शनाला सगळं कुटुंब आलेलं आहे, मी 5 मिनिटाकरता माझ्या घरी या. त्याने सांगितलं मैत्री संपली, आता मी तुझं भोजन आणि तू मला खाणारा, तिसरं नातं नाही. कधी करावी आणि कशी तोडावी, पुन्हा किती कुशामत केली तर पुन्हा त्या जाळ्यातून युत्यात पडू नका, नाही तर दोघांचं डिपॉझिट जप्त होईल. पातशे महाराज लढना स्वप्ने बल पर लढना हा बलावर कार्यक्रम आहे ना, एकट्याचा नव्हे किंवा मला माहीत आहे, पण पक्षाचा विचार करा. दिस इज द 100% सक्सेसफुल प्रोग्राम. कारण युती नाही, युती केलेले फेल झाले, प्रॅक्टिकली फेल झाले. तुम्हाला शत्रू मित्राची ओळख नाही म्हणून तुम्ही युत्या करता. शत्रू आहे म्हणून सावध राहता, पण मित्राच्या वेशात शत्रू असेल तर बेसावध राहतो आणि कटर खातो. शेवटी मैत्री कोणाबरोबर करावं, फाटक्या माणसाबरोबर काही नाही वेगळं, पण शत्रुता करायची असेल तर सरड्यानं वाघाबरोबर शत्रुत्व करू नये. वाघानं शत्रुत्व वाघाबरोबर करावं, सरडा त्याच्या ग्रेडचा नसतो. याकरता तू कसा वागशी. वेळ झालीच आहे, पण 5 मिनिटं घेतो तुमची. भीष्माचार्य म्हणतात, पोरा, एक ब्रह्मदत्त नावाचा राजा होता रे, आणि त्याच्या त्या पडवीत गच्चीवर चिमणीनं खोपा केला होता. अंडे होते 2-4. राजाला एक पुत्र होता, रांगत चालत होता, 6 महिन्याचा 1 वर्षाचा. ते काय झालं, दासी होती त्या पोराला खेळवायला गच्चीवर. त्या पोराने, आता पोरं चढतात कशावर, टीव्हीवर, गाडीच्या कशावर कसं चढतात की नाही, तो खोपा पाडला खाली. खाली पाडल्यावर ते अंडे चिमणीला दुःख होईल की नाही, माता आहे. तिनं पाहिलं, वारे वा, राजाचा पोरगा तर काय झाला, माझे अंडे मारून टाकले, पिल्लं आणलं नसतं. तिच्यावर काय शास्त्र आहे, तिने पायाच्या पंजाने आक्रमण केलं त्या राजपुत्राच्या डोळ्यावरून, दोन्ही डोळे फोडून टाकले. त्या दासीनं राजाकडे नेलं, सांगितलं रक्त वाहून राहिलं. त्या चिमणीनं डोळे फोडले याचे. ब्रह्मदत्त राजे गच्चीवर आले. चिमणीला कळत होतं की बलवानाशी वैर निर्बलानं करू नये, आपला जीव इथे धोक्यात राहील म्हणून तिनं आपलं सुटकेस भरली, सामान सुमान गुंडाळलं, दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊ. ब्रह्मदत्त राजाने पाहिलं, सांगितलं का कुठे निघाली. गोष्ट म्हणजे काल्पनिक नसते, पण प्रबोधनाकरता दृष्टांत असतो. दृष्टांताची व्याख्या जरा वेगळी आहे. जो निश्चय सांगत नाही पण संभव सांगतो त्याला दृष्टांत असं म्हणतात. कीर्तन प्रवचनात योजना करावी लागते. त्याची तू जाऊ नको, इथून मुक्काम हलवण्याचं कारण नाही. तिने सांगितलं, राजा तू बलवान आहेस, मिझेरेबल अप्रू एवढंच, माझ्याकडून अपराध घडला, मी तुझ्या पोराचे डोळे फोडले. त्यांनी सांगितलं, तुझ्याकडून अपराध कधी घडला, आधी माझ्या पुत्रानं तुझा अपराध केला, तुझी पिलं मारली, फोडून टाकलं, मग तू बदला म्हणून काइंड ऑफ रिव्हेंज. तुला जायचं कारण नाही, माझा तुझ्यावर रोष नाही, काही झालं तरी तुझ्या म्हणजे वास्तव्यानं मी बिघडणार नाही, तुझा बदला घेणार नाही, तू विश्वास ठेव. तिने सांगितलं, महाराज ठीक आहे, पण कोणत्या वेळा माणसाच्या मनात बदला येईल किंवा बुद्धी बिघडेल हे कधी सांगता येत नाही.
4 माणसाला माहीत पडेल, तुझ्या पुत्रांना माहीत पडतील, तू नाही काही करणार. त्याच्यापेक्षा आता मला तुझं घर सोडणंच प्रशस्त वाटतं. भीष्माचार्याने 12 ते 13 श्लोकात हे संभाषण गुंफलेलं आहे चिमणीचं आणि ब्रह्मदत्त राजाचं. तुमच्याकडून कोणाचा अपराध घेतला असेल, पुन्हा ते पाय टाकू नका, त्याचं अन्न सेवन करू नका. कारण स्वयंपाकी, वेश्या, संत, जादूगार आणि मंत्री यांच्यावर विश्वास कधीही ठेवू नका. का? हे कपटी असतात, म्हणून त्यांच्याबरोबर कपट करू नका, ते तुम्हाला नष्ट करते. तिथे गुंडाळून निघून गेली. दृष्टांताला त्याला हे सांगायचं आहे, मानवी जीवनात चांगलं वाईट कोणते कर्म होते, अपराध घडेल, पण बलवानाचा अपराध निर्बला करून झाल्यावर त्यांनी किशी आश्वस्त केलं तरीही त्याचा संग सोडा. मी तुम्हाला परवा सांगितलं होतं, जखम शरीरावरची भरून निघते, पण जखमेवरची खिपली पडल्यानंतर व्रण मरेपर्यंत दिसत राहतो आणि व्रणाकडे पाहिलं की जखम करणाऱ्याची आठवण होते. व्रण नाही लपवत आहे म्हणून अपराधाचा व्रण असतो. बांधला आहे मला. शेवटी कृष्ण दर्शनात मुक्त झालेले भीष्माचार्य आहेत आणि द्रौपदीचं समाधान केलं. शांतीबरोबर ऐकलंय. द्रौपदीला थोडंसं हसू आलं. भीष्माचार्य सांगितलं, पोरी सासऱ्यासमोर सुना हसत नसतात, लेकी असतात, नाती असतात, सुना असतात, बायकोही असेल एखाद्या वेळी. तू माझी सून आहेस, तू का हसली? तिने सांगितलं, महाराज राग नाही येणार तर बोल. सांगितलं बोल. तुम्ही आता जो शांतीपर्व सांगितला ना, हा साक्षात बृहस्पती हा बोध करू शकणार नाहीत, एवढी गिरड आहे. मला तुमच्या ज्ञानाचं कौतुक करावंसं वाटतंय, मला प्रणाम करावासा वाटतो, पण ज्या वेळेला माझं वस्त्र दुःशासन उडवत होता त्यावेळेला ही अक्कल कुठे गेली होती? सून सासऱ्याला म्हणते, भीष्माचार्याला द्रौपदी म्हणते. मी तुमच्यासमोर नतमस्तक होऊन विचारलं होतं की याला मला डावावर लावण्याचा अधिकार आहे काय? आणि माझं वस्त्र ओढणं हे तुमच्या हाती धनुष्य असल्यावर इंद्रिय धजणार नाही, तुम्ही मुकाट्यानं राहिले म्हणजे मूक संमती सिद्ध झाली. आणि कर्माची गती गहन आहे असं तुम्ही बोलले. गहनोगती म्हणजे मूक संमती तुमची होती आणि मला लग्न करण्याचा प्रयत्न केला. माझा बाप, माझा दादा, भाऊ, माझा देव तो नसता तर माझं काय झालं असतं? तेव्हा तुम्ही का नाही बोलले? भीष्माचार्यांनी फार गोड उत्तर सांगितलं, बोरी तुझ्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे, शहाणे असतं. माझं उत्तर आहे, त्या दिवशी माझ्या शरीरात जे रक्त वाहत होतं ते दुर्योधनाच्या पाप्याच्या अन्नाचं होतं. मी कुठे जेवत होतो? दुर्योधनाचं अन्न जेवत होतं, त्याचं बनलेलं रक्त होतं, ते शरीरात होतं सगळं. म्हणून न्याय करण्याची, धर्मयुक्त न्यायाची बुद्धी त्या दिवशी मला होऊ शकली नाही. आत्ता मी काय सांगू शकलो? माझ्या शरीरात जेवढे बाण होते ते फक्त एका अर्जुनाचे. अर्जुन सोडून दुसऱ्याचा बाण माझ्या शरीरात शिरला नाही. त्या बाणामुळे थेंबन थेंब, ड्रॉप बाय ड्रॉप सगळं रक्त वाहून गेलं. जिवंत राहणारा रक्त लागते, म्हणून ज्याच्या तुळशीचं रोपट आहे की नाही, ते कसं जगते? नुसत्या पाण्यावर नाही, वातावरणात जो आहार असतो सूक्ष्म, त्या आहाराचं सेवन वृक्ष असो की वल्ली असतो करत असते, आपल्याला दिसत नाही. म्हणून जिवंत आणि वाढ होत असते. मी वायू भक्षण केलं. शब्द कसा आहे? वायू सेवन नाही, वायू भक्षण. वायू जड आहे, त्याच्या जीवजंतूचे अन्नाचे कण असतात. मी वायू भक्षण करून जगलो. मी योगी आहे, मला वायू भक्षण करण्याची कला आहे. वायू भक्षणामुळे त्यातलं अन्न विशुद्ध आहे, देवाने निर्माण केलेलं. अर्जुनाच्या बाणाने रक्त गेलं, नवीन रक्त वायू भक्षणाचं झालं. त्याच्यामुळे हा अन्नाचा परिणाम आहे. मला सुबुद्धी झाली आणि मी शांतीबरोबर सांगितलं, मी तुम्हाला महाराज लोकांना हात जोडून विनंती करतो, भलत्याच ठिकाणी जेवायला बसू नका भाऊ, बसा ना काढली टोल. मी तुम्हाला म्हणतो, पाचशे महाराजच्या घरी जेव्हा जेव्हा अन्न कोणाचं आहे? मला अनेक प्रकाराने लोकही सांगतात,
मनात श्रद्धा आहे, प्रेम आहे. पण मी जेव्हा विचार केला की आपण कुठे जेवावं, कुठे थांबावं, तेव्हा मी निवड पाठशे महाराजची केली. आणि माझी खात्री आहे माझी निवड चुकली नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. देवानं फक्त भाजीचं पान खाल्लं होतं. त्रिभुवन तृप्त झालंय का भाजीच्या पानावर? भाजीचं पान कुणाचं होतं? द्रौपदीचं होतं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. दुर्योधनाला लीट का केलं? का बरं विदुराकडे जेवले? याचा अर्थ असा आहे, अन्नात दोष नसतो, संसर्गानं अन्नात दोष येतो. तांदूळ शुद्ध आहे, पण तुम्ही सत्वगुणी पदार्थाला जिरं टाकून फोडणी देत नाही ना. मोहरी टाकता, मोहरी तमोगुणी आहे. कांदा टाकता, महातमोगुणी. लसूण टाकता, तमोगुणी. म्हणजे सत्वगुणी भाताला तुम्ही तमोगुणी करता तुमच्या स्वादाच्या पाठीमागे. स्वादा करता. याकरता करपातजी स्वामी फक्त तुपाच्या धारीबरोबर भात जेवत असत. पूर्वीचं मी पाहिलं, गुरुजी काहीच नव्हते खात. फक्त 12-13 किसमिसचे दाणे आणि बिना तिखटाचं मुगाचं वरण आणि एक दशमी. का? तेही सांगा, सत्वगुण कायम ठेवायचा असेल तर सत्वगुणी भोजन करा. कारण तुमच्या शरीरात रक्त बनते अन्न. हा माणूस तमोगुणी आहे, हा रजोगुणी आहे. हा तसं नाही आहे. ड्यू टू युअर ब्लड. हे विभाजन कसं झालं? जो मांस खातो, मदिरा खातो, कांदा खातो, लसूण खातो, तमोगुणी पदार्थ खातो, मोहरी जास्त खातो, त्याच्या ठिकाणी जे रक्त होते त्या तमोगुणी अन्नामुळे तमोगुणी रक्त बनते. जे मिष्टान्न खातात, तळलेलं अमुक, हे रजगुणी अन्न आहे. त्याच्या ठिकाणी रजगुण होतो, चांचल्य निर्माण होते. आणि जे सत्वगुणी अन्न खातात, भाजी, भाकर, पोळी, भात, ताक, दही तमोगुणी नाही, सत्वगुणी नाही, ते रजोगुणी आहे. ताक मात्र सत्वगुणी आहे. तूप 100% सत्वगुणी आहे. थोडं जास्त वाढलं पाहिजे, ते सत्वगुणाचं वाढलं पाहिजे की नाही. हे मामुजी मुत्तो तेवढी धारीन थोडंच जमते काही. कारण आम्हाला साधू संताला ते सांगतो मी, इथे नाही, इथे तर आपल्याला बरोबर आहे जे आहे ते. पण हा सत्वगुणी अन्नाचा प्रकार आहे. मी 6 महिने दुधाबरोबर भात जेवलो. मी प्रयोग केले, 6 महिने फक्त दुधाबरोबर. त्याला कसं पहिल्यांदा 4-8 दिवस काही नाही वाटेल, मग असं वाटेल लोणचं खावं काय. ते उसूलचं रजोगुणी कोण खाईल म्हणून बायकोला सांगून ठेव, जाती बरणी मला दिसणार नाही अशी ठेव. कारण एक दिवस संयम सुटला, त्या फडतळाची बरणी घेतली, लोणच्याची भाग काढली, गेलं की नाही बाय. दुधाबरोबर तोंड शेवटी फिरेलच की नाही. मग तुपाबरोबर पोळी जेवलो का रे, त्याला 8 दिवस जेवलो की नाही पुष्करला. फक्त तुपाबरोबर मीठ. हे प्रयोग का करून पाहिजे? भात प्रमुख आहे. पोळी 2 वेळेला जेवढ होते. भाकरीही सत्वगुणी आहे. आणि त्या भाकरीला या बाया काही काही करतात, बाबा काय करतात का ते धिरडे बिळडे त्यात तिखट बिकट घालून त्यालाही बाटवतात, मीठ बीठ घालून. त्याचा स्वाद येतो पण सत्वगुण नाही राहत त्याच्यात. ही गडबड होते. म्हणून शक्यतोवर गाईचं दूध सत्वगुणी आहे, म्हशीचं रजोगुणी आहे, बकरीचं तमोगुणी आहे आणि आईचं अमृत रूप आहे. साखर टाकावं लागत नाही, तापवावं लागत नाही, निर्जंतुक करावं लागत नाही. म्हणून मातृदुधामुळे आपण अशा. गाईचं दूध, मातेचं दूध आणि गाईचं दूध सारखंच आहे, फक्त गाईला रोग नसावा हे लक्षात ठेवा. साऱ्याचं काय आहे, महाभारतात अति बारीक गोष्टी आहे. आता माझ्यासमोर जो अध्याय आहे यात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना 14 विद्या आणि 64 कळा अवगत होत्या. 14 विद्या मी अनेक वेळा तुम्हाला सांगितल्या, पुन्हा सांगेन. पण 64 कला सांगायची असतील तर 25 मिनिटं कमीत कमी लागतील. 20 मिनिटं बसाल, 20-25 मिनिटं तर आत्ताच सांगतो. भूका लागल्या मला तर लागली. मग बाबाजी 11:15 संन्यासी होगा तो भी मुंह फाड़ेगा 12 बजे, है कि नहीं? भगवा हो कि सुबह तो 12 बजे कि वो जमाई तो देगा. इसलिए हमको तो भूख लगी है, इसको आपकी क्षमा मांग रहे. अब बचेंगे तो फिर लड़ेंगे. दोपहर में आपको पहले 64 कला कहेंगे, बाद में दूसरी बात. पुंडलीक वरदा हरि श्री ज्ञानदेव.